परभणी जिल्ह्यातील कोबिंग ऑपरेशन दरम्यान बाळंतीण महिलेला आणि लहान मुलींना मारहाण केल्याच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आयोग, SC/ST कमिशन आणि मानवी हक्क आयोगाच्या रिपोर्टकडे लक्ष द्यावे. या घटनेची चौकशी पोलिसांनी न करता इतर स्वतंत्र कमिटींनी केली जावी अशी मागणी केली आहे. यासोबतच परभणीचे पोलीस अधीक्षक SP आणि पोलीस महानिरीक्षक यांनी सरकारला दिलेली माहिती खरी आहे का याची तपासणी केली जावी अशी सूचना प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 करोड रुपयाची भरपाई देण्यात यावी आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी केली आहे. या मागण्या प्रकरणाची संबंधित सर्व घटकांची योग्य चौकशी आणि न्याय मिळण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये जे वक्तव्य केलं त्यामध्ये तथ्य आहे की मी त्यांच्याशी संपर्कात होतो. त्यांना विनंती केली की 14-15 वर्षाच्या मुली ज्या पकडण्यात आलेल्या आहेत त्यांना सोडण्यात यावं. पोलिसांनी असताना अमानुष लाठीचार्ज केलेला आहे तो ताबडतोब थांबवावा आणि कोमिंग ऑपरेशन जे सुरुवात केलंय तेही त्या ठिकाणी थांबवावं. देवेंद्र फडणवीस माजी आणि IG यांचा कॉन-कॉल झाला हेही बरोबर आहे. IGने मी लक्ष घालतो असं त्या ठिकाणी म्हटलं. आज जे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं की IG आणि SPने सांगितलं की कोमिंग ऑपरेशन झालेलं नाही. माझं देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी महिला आयोग, त्याच्याचबरोबर SC/ST आयोग आणि ह्युमन राईट कमिशन यांचा जो आयोगाचा रिपोर्ट आहे आणि येईल त्याच्याकडे त्यांनी लक्ष घालावं आणि त्यानंतर IG आणि SP यांनी त्यांना खरी माहिती दिली का याचा त्यांनी तपास त्या ठिकाणी करावा आणि योग्य कारवाई करावी. कोमिंग ऑपरेशनमध्ये काही जणांची घरं तोडण्यात आलेली आहेत. घरात घुसून मारण्यात आलेला आहे. एका 1.25 महिन्याची बालतीन झालेल्या महिलेला सुद्धा मारण्यात आलेला आहे. अशा सगळ्यांची असणारी चौकशी SP आणि IG मार्फत नाही तर इतर कमिट्यांमार्फत त्यांनी करावी अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे. त्या सगळ्यांना कॉम्पन्सेशन सुद्धा द्यावं अशी विनंती.